लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये आत्मनेपद प्रक्रिया चालू आहे. ठीक, त्यामध्ये आज सूत्र आहे समस्तृतीया युक्तात्. समस्तृतीया युक्तात्. विधी सूत्र आहे 1-3-54. समः पंचमीचं एक वचन, तृतीया युक्तात् पंचमीचं एक वचन. अर्थ लिहून घ्या. समपूर्वक समपूर्वक चर धातु तृतीयांत पदाने युक्त असेल तर आत्मनेपदी प्रत्यय होतात. आत्मनेपदी प्रत्यय होतात. कुणाला पण? चर धातूला. ठीक आहे, धातूलाच प्रत्यय होतात ना. तर आत्मनेपदी प्रत्यय करायचे आहे चर धातूला, पण तो चर धातू कशा स्थितीत असला पाहिजे? एकतर तृतीया पदाने युक्त पाहिजे, दुसरी गोष्ट सम उपसर्ग त्याच्या पूर्वभागी असला पाहिजे. तर त्या चर धातूला काय होतात? आत्मनेपदी प्रत्यय होतात. लिहा उदाहरण. रथेन संचरते. रथेन संचरते अर्थ आहे रथाने संचरण करतो. रथाने संचरण करतो. तर रथेन संचरते या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? देवदत्त रथेन संचरते. देवदत्त रथाने संचरण करतो. देवदत्त यज्ञदत्त कोणी घेऊ शकतात कर्ता रूपाने. ठीक आहे. तर बघा आता, तर या ठिकाणी चर धातू सम उपसर्ग पूर्वक आहे, बरोबर, आणि रथेन तृतीय आहे की नाही. तर तृतीयांत जो रथेन शब्द त्याच्या अर्थाने युक्त आहे हा धातू, चर धातू, आणि म्हणून सम अधिक चर धातूला पुढे, चर धातूच्या पुढे लकाराधिकांच्या ठिकाणी कोणते प्रत्यय झाले? आत्मनेपदी. तर रूप बनलं काय? संचरते. काय जी? संचरते. सम होता अगोदर, सम अधिक चरते, आत्मनेपदी चरते झालं. शब त आत्मनेपदा नाम टेरे चरते. सम अधिक चरते. नंतर सम मचा काय झाला? य झाला. कारण सूत्र अनुस्वारस्य येई परस्वर्ण सूत्राने मचा झाला य. तर रूप बनलं काय? संचरते झालं. चला पुढचं सूत्र. दानश्च साचेत चतुर्थ्यर्थे. विधी सूत्र आहे 1-3-55. दान पंचमीचं एक वचन, च अव्यय. सा प्रथमेचं एक वचन, चेत अव्यय. चतुर्थ्यर्थे सप्तमीचं एक वचन. झालं.
काय लिहिलंय? संपूर्वात दान तृतीयांतेन युक्तात उक्तम स्यात् तृतीया चेत चतुर्थ्यर्थे. बोला. संपूर्वात् दानः तृतीयान्तेन युक्तात् उत्तमं स्यात् तृतीयात् चतुर्थ्यर्थे. हा ठीक. संपूर्वात मतलब सम हा उपसर्ग आहे पूर्वभागी ज्याच्या, असा दान धातू. कोणता धातू घ्यायचा आहे? दान धातू आहे की नाही. पुन्हा कसा? तृतीयांतेन युक्तात. जसं वर सांगितलं होतं ना तृतीयांताने युक्त पाहिजे, तसं हा सुद्धा कसा पाहिजे? तृतीयांताने युक्त पाहिजे. दान धातू पाहिजे आणि त्याच्या पूर्वभागी काय पाहिजे? सम पाहिजे. तर त्या दान धातूच्या पुढे लकारांच्या ठिकाणी प्रत्यय होतात. कोणते? आत्मनेपदी. पण अजून एक गोष्ट इथं सांगितली आहे. काय सांगितली बघा? संपूर्वात दान तृतीयांतेने युक्तात. तृतीयांताने युक्त पाहिजे, संपूर्ण भागी पाहिजे, दान धातू. एवढं कळलं. पण पुढे काय म्हटलंय? उत्तम स्यात् तृतीयाचे चतुर्थ्यार्थे. ती जी तृतीया झालेली आहे ना ती चतुर्थीच्या अर्थामध्ये असली पाहिजे. म्हणजे आहे दिसायला तृतीया पण अर्थ चतुर्थीचा, चतुर्थी भक्तीचा. चतुर्थी भक्तीचा जो अर्थ होतो त्या अर्थासाठी ती तृतीया झालेली असली. अशा त्या तृतीयेने युक्त जो कोण? दान धातू. पुन्हा कसा? उपसर्ग आहे पूर्वभागी ज्याच्या. अशा त्या दान धातूला प्रत्यय होतात. कोण? कळलं. चला तर उदाहरणाने कळेल. उदाहरण दिलंय. दास्या संयच्छते कामी. क्या है जी? दास्या संयच्छते कामी. दास्या संयच्छते कामी. क्रियापद कोण आहे इथं? संयच्छते. बरोबर आहे की नाही? संयच्छते. कर्ता कोण आहे? स्पष्ट आहे. शिकवा काय? हा कामी संयच्छते. कामी पुरुष संयच्छते. ठीक आहे ना. कहा? दास्या. लगलं की नाही? दास्या. दासी दास्या. कोणती व्यक्ती आहे? तृतीया. मती मत्या. दासी दास्या. ठीक है ना जी. तर चलिए दासी शब्द नदी प्रमाण चालत. दास्या. नदी नद्यो नद्य. नदीम नद्यो नदी नद्या दास्या. ठीक है ना जी. हा तर लिहा दान दाणे. नाही उदाहरण अगोदर सूत्रधार लिहा. तृतीयांताने युक्त तृतीयांताने युक्त सम धातू संपूर्वक दान धातूला संपूर्वक दान धातूला आत्मनेपदी प्रत्यय होतात. आत्मनेपदी प्रत्यय होतात. परंतु ती तृतीया चतुर्थीच्या अर्थामध्ये प्रयुक्त झालेली असावी. चतुर्थीच्या अर्थामध्ये प्रयुक्त झालेली असावी. कळलं. उदाहरण लिहा. दान दाणे. लिहिलं. काय लिहिलं? दान दाणे. पुढे काय आहे? त्याचा अर्थ लिहा देना. दाणे म्हणजे देना कंसात देणे.
भौदिगन परस्मैपदी धातू आहे. ठीक आहे. शेषात कर्तरी परस्मैपदम सूत्राने परस्मैपद प्राप्त आहे. शेषात कर्तरी परस्मैपदम सूत्राने परस्मैपद प्राप्त आहे. परंतु दानश्च सा चे चतुर्थीर्थ या सूत्राने आत्मनेपदी प्रत्यय झालेले आहेत. आणि कुठं झाले आहेत उदाहरण लिहा खाली. दास्या संयच्छते कामी. अर्थ लिहा. कामी पुरुष दासीला रती देतो. ठीक आहे जी. बघा कर्ता कोण आहे? कामी. संयच्छते देतो आहे की नाही. दा धातूला आदेश झाला यच्छ आहे की नाही. म्हणून संयच्छतेमध्ये संयच्छते रूप दिसत असलं तरी तिथं धातू कोणता आहे? दान आहे की नाही. कारण सार धातुक लकारामध्ये दान धातूला धातूला यच्छादेश होतो. सूत्र मागे गेलं आहे. पा ग्रहात मा स्थाम ना दान दृश्यते मोठं सूत्र आहे ना. त्याने काय होतं? दान धातूला यच्छादेश होतो. और समुपसर्ग आहे संयच्छते आहे की नाही. तर शेषात कर्तरी परस्मैपदम सूत्राने संयच्छती व्हायला पाहिजे होतं. पण या सूत्राने काय झालंय? आत्मनेपद होऊन संयच्छते. म्हणजे का बरं? तर म्हणजे तिथं दान धातू आहे. या सूत्राकरिता लागणाऱ्या शर्त इथं आहे की नाही बघा ना. धातू कोणता आहे? दान. त्याच्या पूर्वभागी समुपसर्ग आहे की नाही? आहे. दुसरी गोष्ट संयच्छते हा तृतीयने युक्त आहे की नाही? कोण तृतीय आहे इथं? दास्य तृतीय आहे. बर ती तृतीया चतुर्थीच्या अर्थामध्ये झालेली आहे. कारण कामी पुरुष रती देतो. देतो म्हणजे दान आहे, देतोय. और देण्या अर्थामध्ये कोणती व्यक्ती होत असते? चतुर्थी. पण चतुर्थी न होता केली काय? तृतीया. म्हणजे मग असं का केलं? जर चतुर्थी व्हायला पाहिजे होती संप्रदान असल्यामुळे, तर चतुर्थी व्यक्तीच का लिहिली नाही? तृतीया का लिहिली? तर त्याला एक कारण आहे. काय? एक वार्तिक आहे. अशिष्ट व्यवहारे दान प्रयोगे चतुर्थ्यर्थे तृतीया. लिहून घ्या. अशिष्ट व्यवहारे पुस्तकात दिले तुमच्या 2 नंबर टिप्पणीमध्ये. अशिष्ट व्यवहारे दान प्रयोगे चतुर्थ्यर्थे तृतीया. अशिष्ट व्यवहारे दान प्रयोगे चतुर्थ्यर्थे तृतीया. या वार्तिकाने अशिष्ट व्यवहारामध्ये चतुर्थीच्या अर्थामध्ये तृतीया विभक्ती होते. म्हणून या उदाहरणामध्ये दासी शब्दामध्ये तृतीया झालेली आहे. म्हणून या उदाहरणामध्ये
दासी शब्दामध्ये तृतीया झालेली आहे. ठीक आहे ना. कारण हा व्यवहार कसा आहे जी अशिष्ट व्यवहार आहे. अशिष्ट व्यवहार म्हणजे काय? शिष्ट लोकांचा हा व्यवहार नाही आहे. शिष्ट जे लोक आहे की नाही, जे श्रेष्ठ लोक आहे त्यांचा व्यवहार नाही आहे दासीला रती देणे. अशिष्ट व्यवहार आहे. आणि अशिष्ट व्यवहार असल्यामुळे आहे की नाही, या अशिष्ट व्यवहारामध्ये चतुर्थीच्या अर्थामध्ये विभक्ती झाली कोणती? तृतीया. आहे इथं तृतीया पण चतुर्थीच्या अर्थामध्ये आहे. आणि म्हणून दान धातूला परस्मैपदी प्रत्यय न होता कोणते झाले? आत्मनेपदी प्रत्यय झाले. त्याचप्रमाणे समुपसर्ग पूर्वक पण आहे कोण? दा धातू. लागला अर्थाची. चला पुढे काय आहे? झाला नाही? सूत्र कळलं ना? आगे जाऊया, पुढे जाऊया. पुढचं सूत्र आहे पूर्ववत सनः. पूर्ववत सनः. विधी सूत्र आहे 1-3-62. पूर्ववत अव्यय, सनः पंचमी स एकवचन. अर्धभाग. सनः पूर्वय धातुः तेन तुल्यम सन्नंतात अपि आत्मनेपदम स्यात्. बोला. सनः पूर्वो धातुः तेन तुल्यं सन्नन्तात अपि आत्मनेपदं स्यात्. हा ठीक आहे. बघा आता आत्मनेपद प्रक्रिया चालू आहे ना. आत्मनेपद कुठं कुठं होतं आहे की नाही? तर ते दोन सूत्रात आहेच. अनुदात तंगित आत्मनेपदम, स्वरितित कर्तरी प्रक्रिया भले. आणखीन विशेष सूत्र चालू आहे प्रक्रिया. तर बघा सन प्रत्यय आपण विचार केलाय. बघा सन्नंत प्रक्रिया गेली ना माग. तर धातूला काय होतो? सन प्रत्यय होतो. नंतर नव्याने पुन्हा धातू संज्ञा होते. नवीन पुन्हा धातू संज्ञा झाल्यानंतर त्याच्या पुढे कोणते प्रत्यय आणायचे? परस्मैपदी का आत्मनेपदी? हा प्रश्न. तर त्यासाठी इथं उत्तर आहे पूर्ववत सन. म्हणजे काय? ध्यान द्या. धातूला सन प्रत्यय करायचा ना. धातूला सन प्रत्यय करण्याच्या अगोदर जो मूळ धातू तो जर आत्मनेपदी असेल तर सन प्रत्यय झाल्यावर सुद्धा पुन्हा नवीन जरी धातू संज्ञा झाली तरी त्याच्या पुढे आत्मनेपदीच प्रत्यय होणार. परस्मैपदी होणार नाही. हा सन प्रत्यय होण्याच्या अगोदर मूळ धातू जर परस्मैपदी असेल तर मात्र सन प्रत्यय झाल्यानंतर पुन्हा धातू संज्ञा होऊन मग कोणते प्रत्यय येणार? पुढं परस्मैपदी येणार. मूळ धातू परस्मैपदी असेल तर परस्मैपदी सन नंतर, सन झाल्यावर. आणि मूळ धातू जर आत्मनेपदी असेल तर सन प्रत्यय झाल्यावर देखील आत्मनेपदीच प्रत्यय होणार. लक्षात आलं ना? तेच दिले बघा. सनः पूर्वय धातू. कळलं? सनः पूर्व म्हणजे सन प्रत्यय करण्याच्या अगोदर जो मूळ धातू है कि नहीं? सनः पूर्वय धातु तेन तुल्यम, उसके सदृश. तुल्यम सन्नंतात अपि, सन्नंत झाल्यावर देखील आत्मनेपदम स्यात्, आत्मनेपदीच प्रत्यय होणार. लक्षात भाव तात्पर्य या सूत्राचा अर्थ. सन प्रत्यय होण्याच्या अगोदर सन प्रत्यय होण्याच्या अगोदर मूळ धातू जर आत्मनेपदी असेल तर सन प्रत्ययांत त्या धातूच्या पुढे
त्या धातूच्या पुढे आत्मनेपदीच प्रत्यय होतात. आत्मनेपदीच प्रत्यय होतात. लागलं? कंसात लिहा. मूळ धातू परस्मैपदी असेल तर मूळ धातू परस्मैपदी असेल तर सन प्रत्यय झाल्यानंतर नवीन धातू संज्ञा होऊन त्याच्या पुढे परस्मैपदीच प्रत्यय होतील. नवीन धातू संज्ञा होऊन त्याच्या पुढे परस्मैपदीच प्रत्यय होतील किंवा होतात. झालं? चला उदाहरण दिलंय. ईदी धीशते लिहा. ईदी धीशते. त्याचा अर्थ लिहा. वाढण्याची इच्छा करतो, मोठं होण्याची इच्छा करतो. मोठं होण्याची इच्छा करतो. झालं? बघा आता मूळ धातू एद धातू आहे. एधते एदेते एधनते आहे की नाही? एद वृद्ध धातू आहे ना. तो कसा आहे? आत्मनेपदी. अनुदात्तेत असल्यामुळे आत्मनेपदी आहे. मग सन प्रत्यय त्याला झाला, नंतर सनाद्यंत धातवाने धातू संज्ञा झाली. मग त्याच्यानंतर नवीन धातू संज्ञा झाली की नाही आता? त्याच्यानंतर जे लट आदी लकार येतात त्यांच्या ठिकाणी कोणते प्रत्यय होणार? तर या सूत्रानुसार कोणते होणार? आत्मनेपदीच होणार. आत्मनेपद धातू आहे ना, आत्मनेपदीच होणार. परस्मैपदी असतात तर परस्मैपदी. म्हणून इथं एदी काय रूप आहे? एदी दिशते. तर एदी दिश सन्नंत आहे. मग पुन्हा लटच्या जागेवर त आला, शप आला, पर रूप झालं. तिथं आत्मनेपद नाम टेरे, तर रूप बनलं काय? एदी धीशते. बरोबर आहे की नाही? अर्थात मूळ धातू आत्मनेपदी असल्यामुळे सन्नंत झाल्यावर देखील आत्मनेपदीच प्रत्यय इथं झालेले आहे. लागला अर्थ? चला आता बघा उदाहरण दुसरं. भूभूषती. भूभूषती. तर भू धातू आहे. मूळ कसा आहे तो? परस्मैपदी आहे. आणि म्हणून सन्नंत झाल्यावर त्याच्या पुढे कोणते प्रत्यय आले? परस्मैपदी. म्हणून रूप बनलं काय? भूभूषती. आहे की नाही? काय जी? भूभूषती. आहे की नाही? गेलं ना माग? चला कळलं सूत्राचा अर्थ? तात्पर्य कळलं? चला जाऊया पुढं. आता सूत्र आहे नवीन. काय सूत्र आहे? हलंताच. ठीक आहे, बोल. हलंताच अतिदेश सूत्र आहे. 1, 2, 10. हलंतात तसं नाही. हल अंतात च 3 पद आहे. हल पंचमीचं एकवचन, अंतात पंचमीचं एकवचन, च अव्यय. ठीक आहे ना? एक समीपात हल परो झलादी सन कित. बोला. एक समीपात हल परो झलादी सन कित. बराबर. बघा आता काय चाललंय माहिती का? आत्मनेपद प्रक्रिया चालू आहे. बरोबर. समजा
एखादा धातू परस्मैपदी आहे. कसा आहे जी? परंतु कोणत्या तरी विशिष्ट अवस्थेत त्याला होणार आहे कोण? आत्मनेपदी प्रत्यय. काय होणार आहे जी? आत्मनेपदी प्रत्यय होणार आहे. मग अशा धातूला जर सन प्रत्यय झाला, अशा धातूला काय झाला आहे? सन प्रत्यय. नंतर धातू संज्ञा झाली नवीन. मग त्याच्या पुढे आता कोणते प्रत्यय होणार हा प्रश्न. लक्षात आलं की नाही? मूळ धातू कसा आहे? परस्मैपदी. कसा आहे? परस्मैपदी. आणि मग आता सन होऊन त्याला पुढे परस्मैपदी प्रत्यय होतात, हा तर नियम झालाच. मूळ धातू आत्मनेपदी असेल तर सन होऊन देखील आत्मनेपदी. मूळ धातू परस्मैपदी असेल तर सन प्रत्यय झाल्यावर देखील नंतर परस्मैपदी. हे तर ठीक झालं. पण आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. कशी आहे वेगळी? समजा मूळ धातू आहे तो परस्मैपदी आहे. लक्षात आलं? काय आहे? परस्मैपदी. परंतु त्या धातूला कोणत्या तरी उपसर्गाच्या योगात म्हणा किंवा विशिष्ट अवस्थेत म्हणा काय करायचे? आत्मनेपदी प्रत्यय होतात. आणि अशा त्या उपसर्गाच्या योगातच जर त्याला सन झाला, सन प्रत्यय झाला, नंतर धातू संज्ञा होणार पुन्हा सन्नाद्यंता. मग नंतर त्याच्या पुढे कोणते प्रत्यय येणार हा प्रश्न. कारण मूळ तर धातू कसा आहे तो परस्मैपदी, पण मध्ये काहीतरी विशिष्ट प्रक्रियेमध्ये काय केले गेला? आत्मनेपदी. मग आता कोणते प्रत्यय होणार सन झाल्यावर? लक्षात आलं की नाही? उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता एक काल परवा सूत्र गेलंय नेरविष. कालच गेलंय की नाही? नेरविष धातू आहे, बरोबर आहे? विष प्रवेश आणि धातू आहे. तसा तो पाहिला तर परस्मैपदी आहे. पण नि उपसर्ग लागला तर आत्मनेपदी होतो. मग समजा आता नि सहित विषला जेव्हा सन प्रत्यय होईल, धातू संज्ञा होईल, त्याच्यानंतर मग पुढे आता कोणते प्रत्यय आणायचे हा प्रश्न. परस्मैपदी की आत्मनेपदी? तर इथं सूत्र याला येत आहे, त्याला काय होणार? आत्मनेपदीच प्रत्यय होणार. काय होणार जी? आत्मनेपदीच प्रत्यय होणार. हा काही या सूत्राचा अर्थ नाही हलंताच आहे की नाही, परंतु हा नियम आहे. कशावरून कळला? की उदाहरण दिलंय निविवीक्षते. काय उदाहरण दिलंय? निविवीक्षते. लक्षात आलं ना? तर मग त्याच्यावरून ही लक्षात आलं आहे. तर त्या उदाहरणाची आपण प्रक्रिया लिहू म्हणजे लक्षात येईल आपल्याला. हलंताच्या सूत्राचा अर्थ लिहून घ्या एकदा. इकच्या जवळ किंवा इकच्या समीप हल असेल व त्याच्या पुढे झलादी सन असेल झलादी सन प्रत्यय असेल तर त्या सनला कितवत भाव होतो. तर त्या सनला कित भाव होतो. लक्षात आलं? चला करूया आपण प्रक्रिया. लिहा नी अधिक विष अधिक सन. नी अधिक विष अधिक सन. झालं? सन झालाय. कोणत्या सूत्राने? सूत्र लिहा पुढे. धातो कर्मण समान कर्तृकादिच्छायाम वा. या सूत्राने सन प्रत्यय झाला. झालं? आता आर्धातुकम शेषः संची आर्धातुक संज्ञा. बरोबर?
या स्थितीमध्ये आर धातु का सेड वाला आदेश प्राप्त आहे. इडागम प्राप्त आहे करण्याकरिता. परंतु सूत्र येतं इडचा निषेध करणार एकाच उपदेशेनुदात्तात. एकाच उपदेशानुदात्तात अर्थात इट होत नाही. स्थिती काय आहे? नी विष अधिक सनचा स. सनचा काय राहतो? तर निविष अधिक स ही स्थिती आहे. बरोबर. तर या स्थितीमध्ये सूत्र प्राप्त आहे पुगंत लघुपदस्य च उपदेला गुण करण्याकरिता. बरोबर. पुगंत लघुपदस्य चे प्राप्त आहे. पण सूत्र आला आता हे आता आपण झालेलं हलंताच. याने काय केलं? सनला कित भाव केला. बरोबर. हलंताच्या सूत्राने. आणि कित भाव झाल्यामुळे आता किंगितीच्या गुणाचा निषेध. गुण होणार नाही. मग स्थिती आहे निविष अधिक स. काय स्थिती आहे? निविष अधिक स. बरोबर. आता एक सूत्र येतं मागचं संन्यंगो हो द्वित्व करण्याकरिता. संन्यंगो मग करा द्वित्व. तर स्थिती आहे नी विष विष अधिक स. नी विष विष अधिक स. पूर्वोभ्यास हलादिशेष. अभ्यासामधील फक्त राहील वी अभ्यासाचा. स्थिती बनेल नी वी विष अधिक स. नी वी विष अधिक स. झालं एवढं. काय स्थिती आहे? नी वी विष अधिक स. आता सूत्र येते एक मागचा व्रश्च व्रज सृज अमृज यज राज व्राज शाम. विष मध्ये जो श आहे त्याचा होईल मूर्धन्य श. तालव्यशाचा मूर्धन्य श. स्थिती झाली नी विविष अधिक स. नी विविष अधिक स. सचा संच सल नाही झाला. धातूचा जो श आहे तालव्य श विष त्या शला श झालाय. संच सला नाही. बरोबर. आता सूत्र येईल एक मागचा षडो हो कहसी. जो श केलाय ना आता आपण धातूचा शला त्याला होईल क. स्थिती बनेल नी विविक अधिक स. नी विविक अधिक स. काय स्थिती आहे? नी विविक अधिक आदेश प्रत्ययो हो. काय होईल? हा संच सला श. तर नी विविक अधिक श. आता माग क आहे पुढे श आहे. क आणि श मिळाला काय होतो? श. मग करा निविविक्ष ही स्थिती झाली आहे. नी विविक्ष ही स्थिती आहे. कळेपर्यंत आता या पुऱ्या याची धातू संज्ञा सनाद्यंता धाता. आता आणा वर्तमाने लट. लटचा ल. ठीक आहे. आता प्रश्न येतो की त्या लच्या जागेवर कोणते प्रत्यय आणायचे? परस्मैपदी की
कारण विष धातू मुळात कसा आहे? परस्मैपदी. परस्मैपदी आहे. म्हणून सन्नत झाल्यावर सुद्धा काय यायला पाहिजे नियमाने? परस्मैपदी प्रत्यय. परंतु त्या विष धातूच्या पूर्वभागी जर नि उपसर्ग असेल तर विधान केलेलं आहे आत्मनेपदी प्रत्ययाचं. कोणत्या सूत्राने? निर्विषय सूत्राने, आहे की नाही? आणि इथं सुद्धा उपसर्ग तसाच आहे, तो नि. मग आता कोणते प्रत्यय करायचे? प्रश्न पडला की नाही? तर पूर्ववत सनह या सूत्राचा आधार घेऊन काय होणार? आत्मनेपदी प्रत्यय होणार. कारण निपूर्वक विषला आत्मनेपदी प्रत्यय प्राप्तच होते ना, म्हणून आता सुद्धा आत्मनेपदीच प्रत्यय होणार. मग आत्मनेपदी प्रत्यय येणार त लच्या जागेवर. तर स्थिती आहे नि विविक्ष अधिक त. कर्तरी शब्दचा अ, निविविक्ष अधिक अ अधिक त. बरोबर. आता काय होईल? अतो गुणे पररूप. तर झालं निविविक्षत तितात्मनेपदानाम टेरे अला ए, तर निविविक्षते रूप बनलं. निविविक्षते. निविविक्षते झालं. अर्थ काय? प्रवेश करायची इच्छा करतो. प्रवेश करण्याची इच्छा करतो. झालं जी? कळलं सूत्र तात्पर्य झालं? चला पुढे नवीन सूत्र आहे. सूत्र आहे गंधनावक्षेपण सेवन साहसिक्य प्रतियत्न प्रकथनोपयोगीषु क्रिया. बोला. गंधनावक्षेपण सेवन साहसिक्य प्रतियत्न प्रकथनोपयोगीषु क्रिया. गंधनावक्षेपण सेवन साहसिक्य प्रतियत्न प्रकथनोपयोगीषु. सप्तमीचं बहुवचन, क्रिया पंचमीचं एकवचन. विधिसूत्र आहे. अर्थ लिहा. गंधन अवक्षेपण सेवन साहसिक्य. लिहिलं? साहसिक्य. पुढे प्रतियत्न. लिहित चला फटाफट. अर्थ सांगतोय सूत्राचा. प्रतियत्न. पुढे प्रकथन उपयोग. एवढ्या अर्थामध्ये विद्यमान क्रूय धातूला आत्मनेपदी प्रत्यय होतात. झालं? कळला अर्थ? एवढ्या अर्थामध्ये क्रूय धातूला काय होतात? यद्यपि क्रूय धातू कसा आहे? उभयपदी आहे. धातू आहे डुक्रेई करणे, यित्वाला आहे. त्यामुळे तनादिगणाचा धातू आहे. डुक्रेई करणे, तनादिगण उभयपदी आहे. बरोबर आहे की नाही? ध्यान द्या. तो क्रियेचं फल जर कर्त्याला भेटत असेल तर काय कोणते प्रत्यय होतात? आत्मनेपदी. आणि क्रियेचं फल जर कर्त्याला भेटत नसेल, मिळत नसेल तर कोणते प्रत्यय होतात? परस्मैपदी.
लक्षात येऊ राहिलं की नाही? काय क्रियेचं फल जर कर्त्याला मिळत नसेल तर परस्मै. पण एवढी जे अर्थ सांगितले 7, या अर्थामध्ये जर कृ धातू असेल तर भल क्रियेचं फल कर्त्याला मिळत असेल तर आत्मनेपदीच होतात, पण कर्त्याला मिळत नसेल तर परस्मैपदी व्हायला पाहिजे ना. पण परस्मैपदी न होता काय होणार? आत्मनेपदीच होणार. एवढे जे अर्थ सांगितले 7, या अर्थामध्ये भल क्रियेचं फल कर्त्याला मिळत नसेल तरी सुद्धा परस्मैपदी प्रत्यय न होता काय होतील? आत्मनेपदीच होतील. लक्षात आलं? एकाचं उदाहरण लिहूया. लिहा. गंधन नंबर 1. गंधन, त्याचा अर्थ लिहा. सूचित करणे अर्धविराम. दुसऱ्याचे दोष प्रगट करणे अर्धविराम. चुगली करणे. चुगलीला मराठीत काय शब्द आहे? हा, चाटी करणे, चाडी लावणे. गंधन शब्दाचा अर्थ आहे. बरोबर? लिहा उदाहरण. सह तम उत्कुरुते. सह तम उत्कुरुते. अर्थ लिहा. बराबर. तो त्याचे दोष प्रगट करतो. तो त्याचे दोष प्रगट करतो. आता इथं उत्कृतीमध्ये कृ धातू आहे की नाही? उत उपसर्ग आहे. उत्पूर्व कृ धातूचा इथं अर्थ आहे गंधन. गंधन म्हणजे काय? दोष प्रगट करणे असा अर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सूत्राच्या आधाराने कोणते प्रत्यय झाले? आत्मनेपदी प्रत्यय होऊन रूप बनलं उत्कुरुते. लागलं? दुसरा नंबर 2 अवक्षेपण. अवक्षेपण त्याचा अर्थ लिहा. भर्त्सना करणे. भर्त्सना करणे अर्धविराम. झिडकणे. झिडकणे अर्धविराम. हा, झिडकणे. ताब्यात घेणे एवढे अर्थ आहे. भर्त्सना करणे, झिडकणे. कधी कधी आपण एखाद्या झिडकरून लावतो नाही का? तिरस्कार करतो, तिटकार करतो. टिटकारा, तिटकारा म्हणतात ना, तिरस्कार. तेच आहे. उदाहरण लिहा. शेन वर्तिकाम उत्कुरुते. शेन वर्तिकाम उत्कुरुते. बराबर भर्त्सयति. भर्त्सयति. शेन वर्तिकाम उत्कुरुते बराबर भर्त्सयति. अर्थ लिहा. ससाणा पक्षी ससाणा म्हणजे कोण? बाज नावाचा पक्षी. शेन त्याला म्हणतात. ठीक आहे ना? ससाणा पक्षी चिमणी आदी पक्ष्यांना ताब्यात घेतो. चिमणी आदी पक्ष्यांना ताब्यात घेतो. झालं? तर बघा आता इथं उत्कृते उत्पूर्व कृ धातू आहे, पण या तिथीचा अर्थ काय? भर्त्सना अर्थ आहे, ताब्यात घेणे. आणि म्हणून कोणते प्रत्यय झाले? आत्मनेपदी प्रत्यय होऊन रूप बनलं उत्कृते. बरोबर? तो शेण पक्षी येतो, बघतो आपलं भक्ष्य कुठं आहे, एकदम पकडितो. त्या कोंबडीला म्हणा, एखाद्या चिमणीला म्हणा, आहे की नाही? चला उदाहरण पुढचं. सेवन अर्थ. आता 7 अर्थ सांगितले ना. सेवन त्याचा अर्थ आहे सेवा करणे, आज्ञा मानणे.
ठीक आहे ना. उदाहरण, सह हरिम उपकुरुते, सह हरिम उपकुरुते बराबर सेवते. अर्थ, तो हरीची सेवा करतो, तो हरीची सेवा करतो. झालं. आता इथं उपकृते पूर्वकृत धातू आहे, पण सेवा करणे अर्थ आहे, आणि म्हणून आत्मनेपदी प्रत्यय झाला, उपकृते रूपबंध. ठीक आहे. चला पुढे उदाहरण. पुढचा नंबर आहे सहासिक्य. सहासिक्य बराबर सहसा प्रवर्तते इति, सहसा प्रवर्तते इति सहासिकः. ठीक है ना. तदेव सहासिक्यम. अर्थ पहा. सहसा म्हणजे बलेन, जबरदस्ती. यदि कोणी प्रवृत्त होत असेल तर त्याला काय म्हणायचं, साहसिक. त्याचा भाव झाला साहसिक्य, आहे की नाही. म्हणजे काय बरं, तर अर्थ लिहा साहसिक्यचा मराठीत. जबरदस्ती केलेल्या निंदित कर्माला, जबरदस्ती केलेल्या निंदित कर्माला साहसिक्य असे म्हणतात. साहसिक्य असे म्हणतात. ठीक आहे. जबरदस्ती म्हणजे पुढच्याची इच्छा नाही आहे, परंतु जबरदस्ती, बळजबरीने, आहे की नाही. काय निंदित कर्म जर केल्या गेलं तर त्याला काय म्हणायचं, साहसिक्य. उदाहरण, देवदत्त परदारान प्रकुरुते, परदारान प्रकुरुते. अर्थ, देवदत्त दुसऱ्यांच्या स्त्रीमध्ये किंवा दुसऱ्यांच्या स्त्रीकरिता बलपूर्वक प्रवृत्त होतो किंवा जबरदस्तीने प्रवृत्त होतो. ठीक आहे जी. बघा, देवदत्त दुसऱ्यांच्या स्त्रींना बलपूर्वक प्रवृत्त होऊ राहिला तर निंदित कर्म आहे, जबरदस्ती. म्हणून प्रकृते इथं काय झालंय, आत्मनेपदी प्रत्यय. हिंसा करणे, चोरी करणे, दुसऱ्यांच्या स्त्रीनं वशीभूत करणे, झूट खोटं बोलणे, हे सर्व निंदित कर्म आहे. हे सर्व काय, साहसिक्य आहे. ठीक आहे जी. चला पुढे. प्रतियत्न. एखाद्या वस्तूमध्ये नवीन गुण उत्पन्न करणे, नवीन गुण उत्पन्न करणे यास प्रतियत्न असे म्हणतात. यास प्रतियत्न असे म्हणतात. उदाहरण, एदः दकस्य उपस्कुरुते, एदः दकस्य उपस्कुरुते. बराबर. अर्थ, लाकूड पाण्यावर उपकार करत आहे. लकडी, लाकडे
पाण्यावर उपकार करत आहे, अर्थात पाण्याला गरम करत आहे. पाण्याला गरम करत आहे किंवा गुणयुक्त बनवित आहे. झालं बघा. आता काय झालं, पातेल्यात पाणी ठेवलं आहे, खालून जाळ लावला आहे ना, पाणी गरम व्हायला लागलं. म्हणजे लाकडं काय करू राहिले, पाण्याला उपस्कृत करू राहिले, म्हणजे गुण स्थापन करू राहिले. पाणी थंड होतं, त्यात गरम गुण येऊ राहिला आहे की नाही. यालाच काय म्हणायचं, प्रतियत्न. आणि प्रतियत्न अर्थ इथं असल्यामुळे उपस्कृतेमध्ये काय झाले आहे, आत्मनेपदी प्रत्यय झाले आहे. उपपूर्व कृ धातूचा तसा अर्थ आहे. आणि स कुणाला मग उपस स, तो कुठला आहे स, तुपात प्रतियत्न इत्यादी सूत्राने त्या कृ धातूला सूट आगम झालेला आहे, म्हणून तो अतिरिक्त स दिसतो आहे. ठीक आहे जी. पण उपस्कृतेचा अर्थ प्रतियत्न असल्यामुळे या सूत्राने इथं आत्मनेपदी प्रत्यय झाले, एवढाच त्याचा अर्थ. ठीक. पुढचा प्रकथन. बराबर. प्रकर्षेण कथनम प्रकथनम. प्रकर्षेण कथनम प्रकथनम. चांगल्या प्रकारे कथन करणे. चांगल्या प्रकारे कथन करणे. उदाहरण, कथा प्रकुरुते. कथा प्रकुरुते. करता कोण इथं सांगा. देवदत्तः कथाः. कोण करताय जी. कथा हे काय आहे, कर्म आहे. कथा काय आहे? कोणती भक्ती आहे कथा. द्वितीय एक वचन. द्वितीयच बहुवचन आहे. कथा कथे कथा, कथाम कथे कथा. कर्म आहे. देवदत्त आहे कर्ता. कोणी पण घेऊ शकता तुम्ही, देवदत्त यज्ञदत्त आहे की नाही. देवदत्त कथा कुरुते म्हणजे काय, देवदत्त अनेक कथा सांगतो ना. एक जर कथा असती तर देवदत्त कथाम कुरुते, द्वितीय व्यक्तीचं एक वचन झालं असतं. पण तो एक नाही सांगत. सकाळी 6 वाजता सुरू केलं, संध्याकाळी 6लाच थांबतो. बडबड बडबड सारखी झालं असते. कथा कथा कथा. कळलं. तर कथा प्रकृते अर्थ काय, कथा सांगतो. हा. देवदत्त अनेक कथा चांगल्या प्रकारे सांगतो आहे की नाही. म्हणून प्रकृती तर काय झाले, आत्मनेपदी प्रत्यय झाले. झालं. चला शेवटचं. शेवटचं काय, उपयोग. उपयोग. त्याचा अर्थ लिहा. उपयोग करणे. उपयोग करणे, खर्च करणे. उदाहरण, शतम प्रकुरुते. शतम प्रकुरुते अर्थ 100 रुपये खर्च करतो. कोण, कुणी पण, देवदत्त वगैरे 100 रुपये खर्च करतो. तर खर्च करणे, उपयोग करणे अर्थामध्ये अर्थ इथं पूर्वकृ धातूचा. आणि म्हणून कोणते प्रत्यय झाले, आत्मनेपदी झाले. झाले. चला पुढे. पुस्तकामध्ये हे सारी उदाहरणं दिली बघा. गंधनम, सूचनम, उत्कुरुते, सूचयति इत्यर्थ. बरोबर. अवक्षेपणम, भर्सनम, शेन वर्तिकाम उत्कुरुते, भर्सयति इत्यर्थ. हरिम उपकुरुते, सेवते इत्यर्थ. परदारान प्रकुरुते, तेषु सहसा प्रवर्तते. एददकस्य उपस्कुरुते, गुणम आदत्ते. कथा प्रकुरुते, प्रकथयति इत्यर्थ. शतम प्रकुरुते, धर्मार्थम विनियुक्ते, धर्मासाठी 100 रुपये खर्च करतो. येशू किम म्हणे का, एवढ्याच अर्थामध्ये का बरं, म्हणजे गंध, अवक्षेपण, सेवन हे 7 अर्थ सांगितले ना.
याच अर्थामध्ये क्रू धातूला काय होतो आत्मनेपदी प्रत्यय होतात. असं का अन्य अर्थ चालत नाही तुम्हाला म्हणणे चालत. उदाहरण कटम करोती. काय जी कटम करोती म्हणजे काय चटाई बनवतो. तर या बनवणे अर्थ आहे. गंध अवक्षेपण यापैकी कोणताच अर्थ नाहीये आणि म्हणून इथं कोणते प्रत्यय झाले परस्मैपदी प्रत्यय झाला आहे करोती. आत्मनेपदी झाला तेच दिलाय. येशू किम कटम करोती झालं. शेवटचं सूत्र आहे भुजो नवने. किती सूत्र आहे 1 3 66. भुज पंचमीचं एक वचन अनवने सप्तमीचं एक वचन. अर्थ लिहा. सूत्राचा माग गेले सूत्र एकदा आहे. भुजो नवने हृदादिगणामध्ये गेलाय शेवटचं सूत्र बरोबर लिहा. चला अर्थ पालन भिन्न अर्थामध्ये भुज धातूला आत्मनेपदी प्रत्यय होतात. अर्थात भक्षण अर्थामध्ये भुज धातूला आत्मनेपदी प्रत्यय होतात. ठीक. अर्थ पहा. भुज धातूचे 2 अर्थ आहे. पालन करणे भक्षण करणे. तर पालन करणे जो अर्थ आहे ना त्याच्या अर्थाहून भिन्न अर्थामध्ये होणार आत्मनेपदी म्हणजेच कोणत्या अर्थात भक्षण अर्थात. उदाहरण दिले खाली ओधनम भुंगते भात खातो. तर खाणे अर्थ आहे म्हणून काय झाले आत्मनेपदी प्रत्यय झाले भुंगते बरोबर. पुस्तकात दिले पुढे अनवने किम आहे की नाही. अन अवने किम म्हणजे पालन भिन्न अर्थच का बरं. अवन म्हणजे रक्षण पालन त्याच्यावर भिन्नच अर्थ पाहिजे असं का. उत्तर दिलंय महिम भुनक्ती. राजा महिम भुनक्ती. याचा अर्थ काय राजा मही म्हणजे पृथ्वी. राजा पृथ्वीला खातो का नाही. राजा महिम भुनक्ती कोणत्या अर्थामध्ये बोल जातो इथं पालन करणे अर्थामध्ये आहे. राजा पृथ्वीचं पालन करतो आणि पालन करणे अर्थ असल्यामुळे इथं आत्मनेपदी प्रत्यय न होता परस्मैपदी प्रत्यय होऊन भुनक्ती रूप बनला आहे बरोबर. तात्पर्य काय पालन भिन्न अर्थामध्ये अर्थात भक्षण अर्थामध्ये भुज धातूला काय होतात आत्मनेपदी प्रत्यय होतात. झालं. इति आत्मनेपद प्रक्रिया. अशा रीतीने ही आत्मनेपद प्रक्रिया इथं पूर्ण झाली. पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.